स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पाहणार आहोत. आज अक्षरशः पैशांचा पाऊस पडणार आहे. बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या 6व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तो फायनली हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा होत आहे. सरकारकडून महिलांसाठी खुशखबर आहे. महिलांना सगळ्यात मोठी खुशखबर सरकारने दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. 2 तासात बँकांना आदेश पैसे जमा करा. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला अगदी 2 तासातच पैसे येणार आहेत. 2 तासामध्ये सगळ्यांना पैसे मिळून जाणार आहेत. सर्वात मोठी अपडेट आपण पाहत आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात लोकप्रिय ठरलेली ही योजना, शिंदे सरकारनं सुरू केलेली योजना आणि आज या योजनेचा जो 6वा हप्ता, महिला ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तो हप्ता फायनली सरकारकडून ट्रान्सफर करण्यात येत आहे. नक्कीच ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. चला तर मग संपूर्ण सविस्तर अपडेट जाणून घेऊया. त्यापूर्वी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाता. तर फायनली आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. अकाउंटला पैसे सरकारकडून ट्रान्सफर करण्यात येत आहेत. 2 तासामध्ये पैसे सर्वांना मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील ही सगळ्यात मोठी अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणातील आज सर्वात मोठा दिवस आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा होत आहे. शपथविधी सोहळा ठीक 5 वाजता होणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी देखील आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. नवीन मुख्यमंत्री ठीक 5 वाजता शपथ घेणार आहेत आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला सरकारकडून पैसे ट्रान्सफर करण्यात येतील. पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहत आहोत. 6व्या हप्त्यासंदर्भातली लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. 5 वाजता, ठीक 5 वाजता महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता स्थापन होत आहे आणि मुख्यमंत्री होत आहेत देवेंद्र फडणवीस. तिसऱ्यांदा हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्याचबरोबर सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेले गाजलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यावर्षी होणार आहेत. पण सगळ्यांची इच्छा होती की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं. लाडक्या बहिणींची इच्छा होती, पण आता ते उपमुख्यमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री राहून ते लाडके बहीण योजनेची जी रक्कम आहे ती महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अजितदादाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर या ठिकाणी आज हे तिघच जे आहेत ते शपथ घेणार आहेत. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतर या ठिकाणी 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत. या अगोदर ज्याप्रमाणे होतं की एक मुख्यमंत्री आणि त्यानंतर 2 उपमुख्यमंत्री, तोच पॅटर्न फॉलो केला जाणार आहे आणि त्यानुसार आता राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्याचबरोबर अजितदादा हे देखील उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर या तिघांची शपथ आज पूर्ण होणार आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये या तिघांचंच शपथीचा कार्यक्रम जो आहे किंवा शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो पूर्ण करण्यात येणार आहे, पूर्ण होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये नवीन सत्ता स्थापन होत आहे 5 वाजता आणि लाडक्या बहिणींना देखील पैसे ट्रान्सफर होणार आहेत 5 वाजता. या अगोदर 5 हप्ते मिळालेले आहेत. 6व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, 21 रुपयाची प्रतीक्षा होती. पण आता 21 रुपये हा हप्ता मिळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 2 तासामध्ये क्लिअर होऊन जाणार आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्री शपथ घेतील त्यावेळेस लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर सरकारकडून केले जाऊ शकतात. कारण लाडक्या बहिणी या दिवसाची वाट पाहत होत्या. लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस मोठा असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. आजच्या दिवशी 5 डिसेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी ठीक 5 वाजता या ठिकाणी महिलांच्या अकाउंटला पैसे सरकारकडून ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाऊ शकते. पाहू आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर किती वेळामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातात. आज हे पैसे ट्रान्सफर केले जातात की नाही हेही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 2 तासच बाकी आहेत. 2 तासामध्येच ठरणार आहे लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरचं सर्व पैशासंदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या
या संदर्भातली माहिती जी आहे ती किती सत्य आहे आणि किती खोटे आहे. तर पहा, या ठिकाणी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लांबणीवर पडणार का? तर नाही, प्रतीक्षा संपायलाच पाहिजे. 2100 रुपयाची प्रतीक्षा मात्र लांबणीवर पडू शकते, कारण 2100 रुपये हे एप्रिल महिन्यापासून आपल्याला मिळू शकतात. आता 1500 रुपयेच मिळतील अशी अपेक्षा आहे, अशी आशा आहे, कारण हे 2100 रुपये अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस तरतूद करण्यात येईल, नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला जाईल, त्यावेळेस हे 2100 रुपये आपल्याला मिळू शकतात. पण आज डिसेंबरचा जो हप्ता आहे, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात, तो हप्ता म्हणजे 6वा हप्ता. 6व्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या अकाउंटला सरकारकडून ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया अगदी 2 तासामध्ये सुरू होऊ शकते. कारण या अगोदर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो डिसेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये मिळेल. निवडणुकानंतर हा हप्ता मिळेल, पण तसं झालेलं नाही. बहिणींच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत. या ठिकाणी अगोदर 20 तारखेला निवडणुका झाल्या, 23 तारखेला निकाल लागला, पण पैसे महिलांना मिळाले नाहीत. पैसे न मिळण्याचं कारण म्हणजे सत्ता स्थापन होत नव्हती. सत्ता स्थापनाचा जो तिढा होता तो सुटत नव्हता आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे. आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये नवीन सत्ता स्थापन होत आहे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा देखील ठीक 5 वाजता पार पडणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे. तर पहा, आज शपथविधी सोहळ्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 3ऱ्यांदा CM होत आहेत. 21वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहेत. पहा, आज शपथविधी सोहळ्यानंतर पहिलीच बैठक आहे आणि या पहिल्या बैठकीमध्ये नक्कीच लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून केला जाईल. लाडकी बहीण योजनेचा जो प्रलंबित हप्ता आहे, डिसेंबरचा जो हप्ता आहे, तो तुमच्या अकाउंटला ट्रान्स्फर करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री देऊ शकतात. 2 तासामध्ये तुम्हाला पैसे देखील मिळायला सुरुवात होऊ शकते. लाडकी बहीण योजनेचे शपथविधी सोहळ्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होईल. आज मंत्रिमंडळाची जी पहिली बैठक आहे, शपथविधी सोहळ्यानंतर 5 वाजल्याच्या नंतर शपथविधी होणार आहे. 5 वाजता शपथविधी सोहळा असणार आहे आणि त्यानंतर मग ही महत्त्वपूर्ण अशी मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये खूप महत्त्वाचे निर्णय आपल्याला पाहण्यास मिळतील. लाडकी बहीण योजना तर गेम चेंजर आहे. लाडकी बहीण मुळे सरकार आलेलं आहे आणि विशेष म्हणजे शपथविधी सोहळ्याला लाडक्या बहिणींना देखील आमंत्रण आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत, हजर आहेत आणि त्याचमुळे त्यांना खुश करण्याचा प्रयत्न आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार नक्की करेल. त्याचबरोबर सामान्य जनतेसाठी, महिलांसाठी तर असं आहेच, पण शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी नक्कीच महत्त्वाचे निर्णय आपल्याला या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये पाहण्यास मिळू शकतात. आता काही वेळ उरला आहे. आता पाहू पहिली बैठकमध्ये काय होतं आणि कोणकोणते निर्णय घेतले जातात. पहिल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळतात का नाही, 2100 रुपये मिळतात का 1500 रुपये मिळतात, 2 तासांनी होणार आहे स्पष्ट.